जय मल्हार। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग। एकविरेचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आणि आता आम्ही चालले जेजुरीला। बसमध्ये सगळं सामान टाकायला लावले। एकविरेला आता बाय बाय करून आम्ही चालले जेजुरीला। चला मित्रांनो, बस निघालेली आहे आता, भेटूया डायरेक्ट जेजुरीला। मित्रांनो मस्तपैकी जेजुरीला पोचले। ओंकार, याला तुम्ही ओळखता का? मेसेज करा, कमेंट करा नक्की। का मस्त एकदम लॉज घेतलेला आहे, खूप मोठा। याच्यात सगळेजण राहतात। आजचा दिवस दर्शनाला उद्या सकाळी जाणार आहेत 7 वाजता। भेटूया उद्या सकाळी 7 वाजता। The next day. गुड मॉर्निंग। सकाळचे 6:30 वाजलेत। तयारी झालेली आहे सर्वांची जवळपास, आणि आता चाललेत तयारी झाली। आता जेजुरीवर चाललेत मस्त। सर्वजण निघाले पुढे, आम्ही थांबले अजून। एकत्र निघू आम्ही सगळे उरलेले, आणि मस्त जेजुरी गडावर जाऊन आता एन्जॉय करायचं। मित्रांनो तुम्ही बघू शकता, सकाळी सकाळी मस्त सुंदर एकदम। आणि हा लॉज जिथे आम्ही थांबलेत, इथून सरळ इथून चालत जायचं आहे। लगभग 20 मिनिटाचा रस्ता असेल जेजुरी गडावर जायला। बघूया आता, हळूहळू चालत चालत निघतात आम्ही सगळे। चला लवकर, चला लवकर। हा ओंकार कधीच फास्ट चालत नाही, हळू 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 चालतो, एकदम हळू हळू। सगळ्यात हळू ओंकारच चालतो। Meanwhile, मित्रांनो हे आपल्या पप्पाचं हॉटेल आहे, संदीप हॉटेल। इथे आपण कधी पण येऊन फ्री मध्ये खाऊ शकता। यांचं हॉटेल आहे। पोट भरून पोटाला सोलून पोटाला सोलून जा। याच्यात काय अर्थ आहे का मला सांगा? याच्यात काय अर्थ आहे? याच्यात काय अर्थ नाही, पण काय पण नुसतं बोलायचं म्हणून नुसतं बोलत राहत। ते तृप्त होत नाही। कसं पण करा या ब्लॉग इकडे हॉटेल मध्ये खावा, काय पण। मित्रांनो हे सांगतात खूप लांब आहे, बघा गड दिसायला पण लागला। कुठे लांब आहे, 5 मिनिटाचा फक्त अंतर असेल। बघा सिद्धेश, बघा सिद्धेश पाटील एकविरेला 15 मिनिटात पोचले। जेजुरीला 5 मिनिटं जायला काय हॅलो चालणारी माणसं। फटाफट आज पप्पा फटाफट चालायला लागले का? सेम रस्ता आहे तो, पण तिकडून आलेला इकडून येतो। तेच ना, एकविरेला मस्त रिक्षाने गेले, आता चालत चाललेत। आता रिक्षा कशाला ना गेली? रिक्षा जातच नाही, रिक्षा बंद आहे तिथे।
रिक्षा नाही ना, रिक्षा बंद आहे. आता रिक्षा करायला पाहिजे होती. खूप लांब आहे यांच्यासाठी हे. जवळ आहे, हा आमच्यासाठी जवळ आहे. मग काय कशाचा प्रश्न आहे मग. ओके मॉर्निंग वॉक. घरी असताना झोपता 12-12 वाजेपर्यंत, नाही इथे मॉर्निंग वॉक. मी स्वतःबद्दल कशाला बोलू. आम्ही 6ला उठतो सकाळी रोज जॉबला जायला. जॉबवाली माणसं आहेत आम्ही. फायनली पोचलेले आहेत. हे पहिला गणेश मंदिर लागते आणि तिथून होतो जेजुरीगड चालू. पाहिजे काय काहीतरी मित्र काय 10,000 रुपये बघा. श्री मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य महाद्वार. जेजुरीचं महाद्वार आहे. वरती आपल्याला जायचं आहे. त्या पहिला आपण गणपतीचे दर्शन घेऊया. गणपतीची मूर्ती मस्त एकदम. जेजुरीला चढायच्या पहिला नंदी दर्शन घ्यायचं असतं. चला आपण आता चढायला सुरुवात करूयात पायऱ्यांवर. हे असं घेऊन चढायचं असतं. नवीन लग्न झालेले जे असतात ते असे घेऊन 5-10 पायरी असे वरती जातात. चला दमले. मम्मी तर पुढे चालले. मम्मीची वाट कशी बघता हे काय मला समजत नाही. चला ना, बघतो ना केवढ्या लांब पर्यंत जाता. तुमच्यावरच कॅमेरा आहे आज. बसले का व्हिडिओ शूट होईल. हा चला चला. पोचलो. थोड्यासाच वरती आले. बघू आले आहेत आम्ही. आता इथे थोडी गर्दी दिसत नसेल. थोड्या वेळात एवढी गर्दी वाढेल की चालायला नीट जागा नसेल. मंदिरावर पोचलेत. मेन मंदिर. मंदिर न बोलता हा गड आहे, जेजुरी गड. मित्रांनो
आता आम्ही इथे अभिषेक करायला आयपी कडून झालेला आहे. भाविशा देवाचा अभिषेक घालायला आले. बोल बोल मागा मुरळी सोन्याचा तुकडा भंडाऱ्याचा भडका सोन्याची जेजुरी देवाले जेजुरा नीला घोडा पाव में तोड़ा कमरी करगोटा बेंबी नीरा मस्तकी चूरा. चला मित्रांनो, दर्शन वगैरे मस्त झालं. आता निघूया आपण रूमवर जाण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला बोलला होता मी की आता गोंधळ घालायचा आहे. हा बघ, गोंधळ घालायसाठी आलेले आहेत भटजी. मित्रांनो, आता दुपार झाले. आता निघायची तयारी चालू आहे. बस लागले, बसमध्ये आता सर्व सामान भरायला लावले. सर्व तयारी झाली. आता बस कुठे थांबली तर एखाद रात्री थांबेल. संध्याकाळच्या टायमाला जेवायला पण, नाही तर डायरेक्ट घरी. आता भेटूया नंतर घरी. हे मित्रांनो, आता आम्ही घरी पोचलेले आहेत, होऊ शकतात. आणि आता परत एकदा देवाला बंदरावरून निश्चित स्थानावर त्यांच्या पोचवायचे आहे. तर जोडीला राहा आमच्या, मजा येईल खूप. आणि रात्री आताच 12:30 वाजलेत. नंतर ब्लॉग एंड करायला भेटेल की नाही माहिती नाही. हाच एक एंड असू शकतो ब्लॉगचा.
मस्त प्रवास झाला आमचा. छान आमचा प्रवास. सदानंदाचा रेणुका फुला